त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं, विदर्भात नेतृत्व केलं. ज्या पद्धतीनं अनिल देशमुख साहेब असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, दिल्लीतले काही नेते असतील, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मनी लॉन्ड्रिंग संदर्भातला जो कायदा आहे त्याचा कसा गैरवापर होतो. काल पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की सत्तेचा गैरवापर, कायद्याचा गैरवापर याची ही उत्तम केस आहे. आम्ही सगळे पण शेवटी कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही या क्षणी आमच्या घरी पोहोचलो. कायदा हा कशासाठी बनवला जातो? कायदा हा जो कायदा आहे हा दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणारे, दहशतवाद वाढण्यास मदत करणारे, दहशतवादाशी संबंध असणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी हा कायदा निर्माण झाला. आमच्यासारखे राष्ट्रभक्त जर कोणाला दहशतवादी वाटत असतील तर संपूर्ण या संविधानातल्या अनेक व्याख्या बदलाव्या लागतात. पण मी आज देशमुख साहेबांना खास भेटायला आलो कारण ते ज्या प्रसंगातून, संकटातून गेले त्यातून मीही गेलेलो आहे. अशा वेळेला कुटुंबावरती, आपल्या परिवारावरती काय प्रसंग असतो, काय दुःख असतं हे मला माहिती आहे. आणि असा प्रसंग आपल्या शत्रूवर येऊ नये असं आम्ही म्हणतो. 2.5 वर्ष सत्ता आमच्या हातामध्ये होती महाराष्ट्रामध्ये. युपीएच्या काळात सुद्धा आम्ही सत्ता जवळून पाहिली, पण आम्ही आमच्या शत्रूशी असं इतक्या निर्घृण आणि अमानुषपणे वागलो नव्हतो. याला लोकशाही म्हणत नाही. सर, तुम्हाला असेल किंवा देशमुख साहेबांना जामीन देताना असेल, हायकोर्टाने एक महत्वाचं निरीक्षण नाही, मी त्याच्यावरती मुद्दाम बोललो नाही. तुम्ही प्रश्न विचारला ते ठीक झालं. या देशामध्ये अजूनही न्याय यंत्रणेमध्ये असे काही रामशास्त्री आहेत की ज्यांच्यामुळे न्यायदेवतेवरती विश्वास ठेवावा, एक तरी स्तंभ या देशाचा मजबूत आहे याची खात्रीच वाटते. अनिल देशमुख साहेबांना जामीन देताना सीबीआय आणि ईडी दोन्ही वेळेला उच्च न्यायालयाची इतकंच नव्हे तर सुप्रीम कोर्टाची निरीक्षणं फार गंभीर आहे. तपास यंत्रणाच्या बाबतीत, माझ्या जामिनाच्या बाबतीत सुद्धा सत्र न्यायालय जे ईडीचंच कोर्ट आहे, पीएमएल, त्यांची निरीक्षणं सुद्धा अत्यंत गंभीर आहे. न्यायालय स्वीकारत आहे हे खोटं आहे, हे चुकीचं आहे. अशा वेळेला ज्या तपास यंत्रणांनी या चुकीच्या कारवाया केल्या, राजकीय सूत्रधार म्हणून ज्याने काम केलं, त्यांच्यावर भविष्यात कारवाई होईल का? मी खात्रीनं सांगतो होईल. थोडासा वेगळा प्रश्न, वरुण सरदेसाई यांच्या कंपनीचे सोडाव. तुम्हाला माहिती आहे का विषय? तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला पूर्ण विषय माहिती आहे का? तो कोणीतरी तिकडे आरोप करतं. हे भारतीय जनता पक्षाचे लोक आरोप करतात काही कोणावरती, तोंडाला जसं बदनाम करतात तरुण कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना. विषय समजून घ्या. ज्याने आरोप केले आहेत ना त्याने विषय समजून घ्यावा आधी आणि मग आरोप करावे. राउत साहब, आप मिलने आज देशमुख साहब को, दोनों भी एक परिस्थिति से गुजरे हुए हैं, दोनों के परिवार में भुगता है. कोर्ट ने दोनों के मामलों में कड़े स्ट्रिक्चर्स पास किए हैं. जिस तरह से आप लोगों को इस परिस्थिति से गुजरना पड़ा, उसको लेकर देखिए, सभी को मालूम है देशमुख साहब इस राज्य के गृह मंत्री थे. 30 साल तक पब्लिक लाइफ में रहे. उनका पूरा करियर निष्कलंक रहा. वो जब शिवसेना की सरकार थी मुख्यमंत्री, तब भी वो सरकार में मंत्री थे और बाद में भी रहे सभी सरकार में. कभी उनके ऊपर कोई आरोप नहीं हो. लेकिन अचानक से ये जो शुरू हो गया मिसयूज ऑफ पावर एंड लॉ, कल पवार साहब ने कहा ना, यही कहा है. क्यों टारगेट हो रहे कुछ लोग? संजय राउत हो, नवाब मलिक जी हो, अनिल देशमुख, और भी राज्य में हो रहा है. जो हमारे विचारों के नहीं है वो आपके दुश्मन है. वो आपके देश, आप उनको देश के दुश्मन मानते हो. ये जो कानून बना है ये देश के दुश्मनों के लिए बना है. आपके राजकीय विरोधियों को अगर आप दुश्मन मानते हो, उसके लिए कानून का
तर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली आणि यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कायद्याचा कसा गैरवापर होतोय या संदर्भात त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय आणि ताशेरे ओढलेत. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडी